I said good morning. Okay, good morning, all of you. Good morning. In the previous lecture, I think we will solve the one numerical. In the previous lecture, आपण एक न्यूमरिकल आय थिंक सॉल्व केलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये तुमच्या. ओके, आय थिंक तिचा आन्सर आपण ड्रॉ केलेलं होतं. ओके, आपण आन्सर हे ड्रॉ केलेलं होतं. दॅट इज द आन्सर इज हिअर. दिस इज द प्रिव्हियस न्यूमरिकल इज देअर. ओके, हे प्रिव्हियस न्यूमरिकल आपण सॉल्व केलेलं आहे. नेक्स्ट मी न्यूमरिकल तुम्हाला दिलेलं होतं. ओके, तुम्ही सॉल्व केलंय का ते? का आपण काही डिस्कस केलेलं नव्हतं तसं सॉल्व करण्यासारखं? टेल मी. ओके, न्यूमरिकल आपण स्टार्ट एक बघितलेलं होतं जे की इकॉनॉमिक लोडिंगच्या अक्रॉस किंवा इकॉनॉमिक ऑपरेशनच्या अक्रॉस आपण एक न्यूमरिकल बघितलेलं होतं. ते आपण एक न्यूमरिकल आपण मागच्या वेळेस सॉल्व्ह केलंय लास्ट लेक्चरमध्ये. तर आपण सेकंड न्यूमरिकल आता बघणार आहोत. सेम न्यूमरिकल आहे. ओके, सेम वॅटेज इज देअर. देर आर द टू इक्वेशन्स आर हिअर. ओके, now in the next numerical we have to discuss the same equations are there. There are the two equations जे अगोदरच्या न्यूमरिकल मध्ये किंवा जे अगोदरच्या लेक्चर मध्ये जे ॲब्सेंट होते त्यांच्यासाठी पर्टिक्युलर हे इम्पॉर्टंट असेल हे न्यूमरिकल. जर समजा तुम्ही अगोदरचं लेक्चर केला असताल तर पर्टिक्युलर हे न्यूमरिकल तुम्हाला इझी जाईल. सिंपल. Okay, let's see here. There are the two equations are there. There are the two generating stations, plant 1 and plant 2. And in that particular generating station, the fuel is supplied. The fuel input is given by the one quadratic equation is there. That is the F1 and F2 is there. Okay, F1 आणि F2 हे पर्टिक्युलर दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या पर्टिक्युलर क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रमाणे आपल्याला फ्युएल इनपुटची व्हॅल्यू त्या ठिकाणी दिलेली आहे आणि आपल्याला P1 आणि P2च्या ह्या दोन व्हॅल्यूज पर्टिक्युलर तुम्हाला ड्रॉ करायच्या आहेत. Suffix 1 gives the generating station or generating unit 1 is there, and suffix 2 gives the information about all the parameters which are connected in your generating unit 2 is there. म्हणजे जनरेटिंग युनिट 1 साठी तुम्ही सफिक्स 1 कन्सिडर करणार आहे. दॅट इज द इक्वेशन नंबर 1. आणि सेकंड जनरेटिंग युनिट साठी पर्टिक्युलर सफिक्स 2 कन्सिडर करणार. ओके, लक्षात येते? दॅट इज नेक्स्ट इक्वेशन आपण बघणार आहोत किंवा न्यूमरिकल आपण बघणार आहोत तिथं. लेट्स सी हियर. दीज आर द टू इक्वेशन्स which are given to you. Okay, F1 and F2 and determine. They said, okay, ते काय सांगितलेले आहेत त्यांनी, इकॉनॉमिक शेड्यूल पर्टिक्युलर कॅल्क्युलेट करा. दॅट इज नथिंग बट द P1 and P2 च्या व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. अँड व्हॉट इज द मिनिमम अँड मॅक्झिमम रीडिंग. ओके, और व्हॉट इज द रेंज ऑफ युअर जनरेशन कॉस्ट. दॅट इज 125 मेगावॅट. ह्याचा मिनिंग काय आहे? दॅट इज द आन्सर. ओके, P1 आणि P2च्या ज्या काही व्हॅल्यूज येतील तुमच्या त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज मध्ये तुम्हाला सिंपल त्या ठिकाणी 100 आणि 25 ओके 125 मेगावॅट मध्ये तुमचं जे काही आन्सर येणार आहे ते पर्टिक्युलर आन्सर तुमचं त्या रेंज मध्ये असायला पाहिजे. अँड व्हॉट इज द डिमांड. दॅट इज द 180 मेगावॅट. ओके, in that particular demand. Okay, from this particular demand what will we understand we there. आपण काय समजू शकतो इथं. what is the equation we have to carried out here. Depending upon the load what will be the equation we have to calculate here. Please tell me.
आपल्याला कोणतं इक्वेशन भेटतं? ड्यू टू द दिस पर्टिक्युलर लोड डिमांड इज देअर. टेल मी. 180 मेगावॅट इज द लोड डिमांड और मॅक्झिमम डिमांड टू युअर सिस्टीम. ओके, मग आपण इक्वेशन मध्ये कसं मांडलं जातं त्याला, किंवा डायरेक्टली आपण काय कन्सिडर करू शकतो? P1 प्लस P2. ओके, P1 प्लस P2 इज इक्वल टू 180 मेगावॅट इज देअर. असं आपण पर्टिक्युलर मॅक्झिमम डिमांड त्या ठिकाणी कन्सिडर करतो. अँड निग्लेक्टिंग द ट्रान्समिशन लॉसेस. ओके, ट्रान्समिशन लॉसेस त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत? निग्लेक्ट करायचे आहेत. ओके, अंडरस्टँड दिस वन. आणि इक्वल लोड शेअर केलेला आहे. सेकंड कंडिशन त्यांनी दिलेली आहे, इक्वल लोड इज शेअर्ड बाय द इक्वल. ओके, इक्वली यू शुड हॅव टू शेअर द लोड. मीन्स P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 2 दॅट इज 90. ओके, मग त्याप्रमाणे आपण पर्टिक्युलर जर तुम्ही इक्वेशन बघितलं, सेकंड कंडिशन ही आहे तुमची फर्स्ट कंडिशन आणि ही आहे तुमची सेकंड कंडिशन. ह्या दोन कंडिशन वरून तुम्हाला दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स भेटतील. आलेले सायमल्टेनियस इक्वेशन पुट करून तुम्हाला P1 आणि P2 च्या डिफरंट व्हॅल्यूज कॅल्क्युलेट कराव्या लागतील. ओके, लक्षात येतंय? समजतंय जनरल? मग हा न्यूमरिकल काय दिलेलं आहे हे समजलं का सगळ्यांना? प्लीज टेल मी. आपण न्यूमरिकल आता रीड केलेलं आहे, सगळ्यांना समजलं हे न्यूमरिकल? बरं, ज्यांना पर्टिक्युलर न्यूमरिकल अगोदरचं झालेलं आहे किंवा जे अगोदरच्या लेक्चरमध्ये प्रेझेंट होते ते पर्टिक्युलर मी तुम्हाला 5 मिनिट देतो जनरली. यू हॅव टू कॅल्क्युलेट द फर्स्ट P1 अँड P2 व्हॅल्यूज. ओके, तुम्ही पर्टिक्युलर त्या F1 आणि F2 चा डेरिव्हेटिव्ह काढा आणि न्यूमरिकल स्टार्ट करा. सॉल्व्ह करण्यासाठी स्टार्ट करा जनरली, आणि मला P1 आणि P2 च्या व्हॅल्यूज फक्त सांगा. फक्त 5 मिनिट मी पर्टिक्युलर देतो तुम्हाला, जेणेकरून तुम्ही सेल्फ असेसमेंट करा त्याची, आणि तुम्हाला P1 आणि P2 च्या व्हॅल्यूज मला फक्त सांगा जनरल. ओके, टेल मी. ओके, काय आल्या व्हॅल्यूज? P1 आणि P2 च्या व्हॅल्यूज काय आलेल्या आहेत? टेल मी. सॉल्व केलं का? ओके, वी आर गॉट अ फर्स्ट आन्सर, दॅट इज P1 इज इक्वल टू 88.88 अँड 91.11. ओके, 88.88 अँड 91.11 दॅट इज करेक्ट आन्सर. ओके, पाटील, जाधव, मनियार करेक्ट आहे, आन्सर करेक्ट आहे. Okay, let's see. The particular दोन इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहेत. ओके, you got two equations are there. Firstly, take a derivative of a F1. ओके, टेक अ डेरिव्हेटिव्ह ऑफ F1 विथ रेस्पेक्ट टू P1. ओके, F1 चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला ड्रॉ करायचा आहे. स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येईल. ओके, दिस 2 इज मल्टिप्लायड विथ 0.2 दॅट इज नथिंग बट द 0.4 P1 प्लस P1 विथ रेस्पेक्ट टू P1, दॅट P1 गेट्स कॅन्सल अँड इट इज हॅव्हिंग ओनली रिमेनिंग 40, अँड ह्या 120 चा डेरिव्हेटिव्ह काय आला? 0 येईल. ओके, सो वी गेट द इक्वेशन. ओके, so we get the first equation, that is nothing but the IC1. Okay, that is 0.4 P1 plus 40, and similarly we have to take a derivative of a F2.
with respect to P2. This particular square multiplied with 0.25, we get a 0.5 P2. Okay, and this particular P2 with respect to P2 get cancel. We get here only 30 and constantचं डेरिव्हेटिव्ह पर्टिक्युलर काय येईल 0 येईल. त्यामुळे आपल्याला काय भेटेल simple equation number 2 is here and equation number 1. Okay, everybody understand these particular parameters? Okay, we got the particular two equations are there. Okay, we got the particular two equations are there. That is equation number 1, that is IC1 is equal to 0.4 P1 plus 40 and IC2 0.5 P2 plus 30 is there. Okay, got that particular two equations? Please tell me. Please tell me. Got that particular two equations? Okay, next. Okay, correct आहे. चालेल. नेक्स्ट पॅरामीटर आपण बघू. What is the condition? Economic operation of your, what is the condition of a economic operation? Tell me. What is the condition? Condition काय आहे इकॉनॉमिक ऑपरेशनची कंडिशन काय आहे? टेल मी व्हॉट इज द कंडिशन फॉर अ इकॉनॉमिक ऑपरेशन. आता नेक्स्ट स्टेप काय असेल आपली? दॅट incremental cost of generating station 1 and incremental cost of generating station 2, that is IC1 and IC2 are both are equal in nature. Okay, IC1 and IC2 म्हणजे आलेले जे काही दोन इक्वेशन्स आहेत बघा, this IC1 and IC2 both are equal in nature. ओके, हे दोन्ही व्हॅल्यू पर्टिक्युलर काय आहेत? इक्वल आहेत. ओके, म्हणजे जर समजा मी हे दोन इक्वेशन पर्टिक्युलर इक्वल घेतले तर 0.4 P1 आणि P2 च्या टर्म एका साइडला घ्या. ओके, अँड 40 that is nothing but 30 minus 40 that is nothing but the minus 10 is there. We get the equation number 3. जर समजा हे दोन इक्वल घेतले आपण, ओके, हे दोन पर्टिक्युलर इक्वल घेतले दोन इक्वेशन्स. ओके, तर this particular P2 goes on this side, so we get minus is here. Okay, and this 40 goes on that side, so 30 minus 40 that is nothing but the minus 10. Okay, therefore we get the equation 3 is there. Okay, understand this one? आणि आपल्याला कंडिशन माहित आहे. ओके, फर्स्ट कंडिशन आपली काय आहे की दोन्ही पर्टिक्युलर जो काही मॅक्झिमम डिमांड आहे दॅट इज द 180 मेगावॅट, दॅट इज P1 प्लस P2 इज इक्वल टू 180 मेगावॅट. So we get here the fourth equation, that is P1 plus P2 is equal to 180 megawatt is there. Okay, so we get the two simultaneous equations, that is the 3 and 4. Okay, from these two equations calculate the value of that particular P1 and P2. Okay, therefore you should have to solve by using that calci. Okay, तुमच्याकडे जर calci असेल तर त्यामध्ये तुम्ही त्या सफिक्स पुट करा इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये, तुम्हाला P1 आणि P2 च्या व्हॅल्यूज भेटून जातील. किंवा सिंपल सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करा जे की तुम्ही 10th ला सुद्धा शिकलेला असताल. ओके, त्याप्रमाणे तुम्हाला पर्टिक्युलर त्या व्हॅल्यूज तिथं सॉल्व्ह करायचे आणि व्हॅल्यूज काय भेटतील मग सिंपल दॅट इज द व्हॅल्यूज. ओके, P1 is having a 88.88 megawatt and P2 91.11 megawatt is there. Okay, put these values. Okay, this particular values put in equation 1 and 2. Therefore we calculate the incremental cost of generating station 1 and generating station 2. That is आलेल्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या इक्वेशन नंबर 1, ओके, इक्वेशन नंबर 1 and इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करायच्या आहेत. ओके, ह्या ठिकाणी P1 ची व्हॅल्यू पुट करा आणि P2 ची व्हॅल्यू पुट करा जेणेकरून तुम्हाला IC1 आणि IC2 च्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी भेटतील. ओके, लक्षात येतंय? IC1 and IC2 च्या व्हॅल्यूज आपण कशा कॅल्क्युलेट केल्या? You should have to get first we have to calculate the P1 and P2. Okay, after that one, that particular values put in a equation IC1 and IC2, that is 1 and 2, and we get the IC1 and IC2 and both values are equal in nature. बघा, दोन्ही व्हॅल्यूज पर्टिक्युलर इक्वल आहेत. तुमच्या येत आहेत का व्हॅल्यू? बघा, चेक करा. Okay, calculate both IC1 and IC2 and both values are equal in nature.
ह्यावरून आपल्याला काय समजतं रे, इन्क्रिमेंटल कॉस्ट ऑफ युअर जनरेटिंग स्टेशन 1 अँड जनरेटिंग स्टेशन 2 बोथ आर इक्वल इन नेचर. ओके, जर तुमच्या इक्वल असतील करेक्ट आहे, दॅट इज जनरेटिंग कॉस्ट, दॅट इज करेक्ट आहे. Generating cost of IC1 and IC2, that is nothing but the incremental cost of generating station 1 and generating station 2 is equal in a nature. Equal म्हणजे काय, इकॉनॉमिक ऑपरेशन झालंय आपलं. ओके, ज्या व्हॅल्यूज तुम्ही P1 आणि P2 च्या काढलेल्या आहेत त्या करेक्ट आहेत. ओके, लक्षात येते. आफ्टर दॅट वन you should have to calculate the total cost of generation. Okay, total cost of generation, how can we calculate there? Look at here, सिंपल. F1 आणि F2 च्या व्हॅल्यूज तुम्हाला काढायच्या आहेत. आलेल्या ज्या काही P1 आणि P2 ची व्हॅल्यू आहे ती पर्टिक्युलर व्हॅल्यू F1 अँड F2 मध्ये पुट करा, ह्या इक्वेशन मध्ये पुट करा. P1 अँड P2 ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी पुट करा, तुम्हाला काय भेटेल, F1 अँड F2. ओके, सो टेल मी, कॅल्क्युलेट द F1 अँड F2 अँड व्हॉट इज द आन्सर ऑफ F1 अँड F2 इज देयर. ओके, टेल मी. मी त्या व्हॅल्यूज आता तुम्हाला आलेली जी काही व्हॅल्यू आहे P1 आणि P2 ची त्या पर्टिक्युलर इक्वेशन मध्ये पुट करा आणि मला पर्टिक्युलर सांगा F1 अँड F2. ओके, कॅल्क्युलेट दॅट वन. हे न्यूमेरिकल मी एवढे डिटेल मध्ये का घेतोय, कारण मी प्रत्येक न्यूमेरिकलची प्रत्येक स्टेप मी का सांगतोय, बिकॉज ज्या वेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, दॅट इज नथिंग बट द गेट इज देअर. ओके, गेट तुम्ही देणार आहात, त्या गेटमध्ये पॉवर सिस्टीमवर पहिला क्वेश्चन दरवेळेस असा एकही पर्टिक्युलर पेपर नाहीये की त्या पेपरमध्ये पर्टिक्युलर अशा टाईपचे न्यूमेरिकल विचारले गेलेले नाहीये. प्रत्येक पेपरमध्ये आतापर्यंतच्या झालेल्या गेटच्या प्रत्येक पेपरमध्ये ह्यावर पर्टिक्युलर P1 P2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, F1 F2 ची व्हॅल्यू सेम न्यूमेरिकल असतील, सेम. ओके, एकही न्यूमेरिकल, फक्त ह्याच्या व्हॅल्यूज चेंज असतील, बाकी सगळी मेथड तुम्हाला अशाच टाईपचे न्यूमेरिकल 2 मार्क्स साठी सुद्धा त्या ठिकाणी विचारले जाते. ओके, 2 मार्क्स साठी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल. ओके, F1 अँड F2 ज्यांनी पर्टिक्युलर आन्सर्स देत आहेत, ज्यांचे आन्सर्स पर्टिक्युलर करेक्ट येत आहेत. ओके, करेक्ट येत आहेत पर्टिक्युलर सगळ्यांचे आन्सर, मॅक्झिमम जणांचे आन्सर करेक्ट येत आहेत. ओके, अजगुंडे, देअर इज द डिफरन्स बिटवीन व्हॅल्यूज. ओके, F1 अँड F2 बघा, थोडं चेक करा तुम्ही अजगुंडे. बाकीच्या सगळ्यांचे व्हॅल्यू ह्या पर्टिक्युलर करेक्ट आलेल्या आहेत. 52.55. ओके, अँड 4958 दॅट इज F2. ओके, करेक्ट आहे. आता टोटल कॉस्ट, जर समजा तुम्हाला टोटल कॉस्ट काढायची असेल तर काय करावं लागणार आहे, फक्त F1 प्लस F2 करायचं. ओके, ह्या दोघांची ऍडिशन करा, देन वी हॅव टू गेट द टोटल कॉस्ट इज देअर. ओके, अँड व्हॉट इज द टोटल कॉस्ट इज देअर, सिम्पली वी हॅव टू गेट द टोटल कॉस्ट, दॅट इज 10,214.43 इज देअर. ओके, पॉइंटचा आपण कन्सिडर करणार नाही आता, सिम्पली वी हॅव टू पुट हिअर 10,214. ओके, that is the rupees per hour. Okay, rupees per hour consider करू आता. Let's see, that is the one total cost is there. एका कंडिशन साठी आपल्याला व्हॅल्यू भेटली, फर्स्ट कंडिशन साठी आपल्याला पर्टिक्युलर टोटल कॉस्ट भेटली, टोटल कॉस्ट ऑफ जनरेशन भेटली जनरली. ओके, सेकंड कंडिशन त्यांनी काय सांगितलेली आहे, इफ द लोड इज शेअर्ड बिटवीन द इक्वल. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इक्वली म्हणल्यानंतर प्रत्येक पॉवर प्लांट मध्ये, दोन्ही पॉवर प्लांट मध्ये इक्वल लोड शेअर होईल. टोटल लोड किती आहे, 180. 180 डिवायडेड बाय, दॅट इज नथिंग बट द 90 मेगावॅट. 90 मेगावॅट शेअर्ड बाय द लोड पॉवर प्लांट 1 अँड 90 मेगावॅट शेअर्ड बाय द पॉवर प्लांट 2. Therefore that we get a P1 and P2 directly. ओके, ह्या ठिकाणी P1 आणि P2 च्या व्हॅल्यूज पर्टिक्युलर काय भेटतील, P1 अँड P2 ची व्हॅल्यू काय भेटेल जनरली, 90 मेगावॅट भेटेल. ओके, डायरेक्टली. ओके, डायरेक्टली 90 मेगावॅट भेटली. त्यावरून आपण जर समजा पर्टिक्युलर, इथं पर्टिक्युलर जे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत, ओके, हे कॅल्क्युलेशन समवॉट डिफरंट नाव. ओके, बघा, ही व्हॅल्यू तुमची वरच्या पर्टिक्युलर पॅरामीटरची आहे आणि जर समजा P1 मी 90 घेतलं तर पर्टिक्युलर ही व्हॅल्यू येते.
आणि P2 ची व्हॅल्यू 90 घेतली, सो वी गेट अ F2. ओके, तर दोन व्हॅल्यूज F1 आणि F2 च्या दोन व्हॅल्यूज तिथे कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. सो वी गेट हिअर. ओके, हा एका ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर 10,214 इज देअर. ओके, दॅट इज द टोटल कॉस्ट ऑफ कंडिशन 1. अँड कंडिशन 2 साठी टोटल कॉस्ट किती होईल रे? प्लीज ऍड दिस पर्टिक्युलर टू व्हॅल्यूज. ओके, दिस वन F1 and F2. Okay, these two values add in that one, that is 5, 1, 2 and 10. 1, 0, 2, 1, 5. Okay, is that correct? That is correct. Okay, आता मला सांगा इथं किती आलं? ज्यावेळेस तुम्ही इक्वल लोड शेअर केला त्यावेळेस व्हॅल्यू किती आली? 10,215 व्हॅल्यू आली. आणि ज्यावेळेस तुम्ही इकॉनॉमिक लोडिंग केलात त्यावेळेस तुमची व्हॅल्यू किती आली? 10,214 आली. ओके, दॅट इज नथिंग बट व्हॉट कॅन बी वी अंडरस्टँड हिअर? दॅट इज द सेव्हिंग इज देअर. ज्यावेळेस तुम्ही इकॉनॉमिक लोडिंग करता एखाद्या पॉवर प्लॅन्टची, ज्यावेळेस तुम्ही इकॉनॉमिक लोडिंग करता त्यावेळेस तुम्हाला जे काही टोटल कॉस्ट ऑफ जनरेशन आहे ती ₹1 पर आवरनं कमी होते. जनरली ₹1 इज नॉट अ स्मॉल व्हॅल्यू. ओके, त्याचं कंपॅरिझन आवर सोबत आहे. लक्षात येतंय? ₹1 इज हिअर नॉट अ मिनिमम व्हॅल्यू. ओके, ₹1 पर्टिक्युलर सेव्हिंग होते असं कन्सिडर न करता प्रत्येक आवरसाठी, एका तासासाठी पर्टिक्युलर तुमचा ₹1 तिथं सेव्ह होतो. दॅट इज नथिंग बट कम्प्लीट व्हॅल्यू इज नथिंग बट दॅट इज द इकॉनॉमिक शेड्युलिंग. ओके, इकॉनॉमिक शेड्यूल केल्यानंतर पर्टिक्युलर व्हॅल्यू किती येते? सेव्हिंग किती होते? जनरली ₹1 पर आवर. ओके, आणि बघा इथं नोट्समध्ये सुद्धा दिलेलं आहे, ज्यावेळेस तुमची थेरी एक्झाम होत होती त्यावेळेस तुम्हाला 8 मार्क्ससाठी हे न्यूमेरिकल विचारलं जात होतं. ओके, लक्षात येतंय? एवढं न्यूमेरिकल तुम्हाला 8 मार्क्ससाठी. आता MCQ मध्ये एवढं मोठं न्यूमेरिकल तुम्हाला विचारत नाहीत, ह्याचा हाफ पार्ट विचारतात. म्हणजे P1 P2 च्या व्हॅल्यूज काढा, F1 F2 च्या व्हॅल्यूज काढा. ओके, न्यूमेरिकल देतात, F1 F2 च्या व्हॅल्यूज काय येतील, P1 P2 च्या व्हॅल्यूज काय येतील, इव्हन IC1 IC2 फाइंड आउट करा म्हणतात. म्हणून आपण कम्प्लीट न्यूमेरिकल घेतलेला आहे. त्यामध्ये कोणताही पार्ट तुम्हाला विचारला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला तो पार्ट कॅल्क्युलेट करता येईल आणि इझिली तुम्हाला सॉल्व्ह सुद्धा करता येईल. ओके, अंडरस्टँड दिस वन? ओके, मी PDF अगोदरच्या लेक्चरमध्येच म्हणा किंवा तुमच्या व्हॉट्सअपवर मी शेअर केलेली आहे ऑलरेडी. ओके, नेक्स्ट. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल वी हॅव टू कन्सिडर, आणि तुम्हाला हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. ओके, मला फक्त ह्या न्यूमेरिकल मध्ये काय करा, फक्त P1 आणि P2 च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करा. ओके, फ्रॉम दिस टू इक्वेशन्स. ओके, P1 आणि P2 च्या व्हॅल्यूज पर्टिक्युलर सॉल्व्ह करा. कशा सॉल्व्ह करणार आहेत? मॅक्झिमम डिमांड इज हिअर 200 मेगावॅट. ओके, मॅक्झिमम डिमांड, कारण दुसरं इक्वेशन तुम्हाला लागतं त्या ठिकाणी 200 मेगावॅट आपण कन्सिडर करू मॅक्झिमम डिमांड. ओके, देन तुम्हाला डायरेक्टली हे इक्वेशन्स कशाचे आहेत रे? IC1 आणि IC2 चे इक्वेशन्स आहेत. ओके, IC1 अँड IC2 चे इक्वेशन्स आहेत. ह्या दोन व्हॅल्यूज इक्वल करा. ओके, IC1 अँड IC2 फॉर इकॉनॉमिकल शेड्युलिंग. ओके, incremental cost, both incremental costs are equal, therefore two equations are equal here. ओके, हे जे दोन इक्वेशन्स आहेत हे दोन इक्वेशन्स इक्वल येतील. ओके, दॅट इज 200 मेगावॅट. Tell me, what is the answer? That is the P1 and P2. What is the value of a P1 and P2 is here? Okay, third numerical आहे आपलं हे.
Okay, what is the value of a P1 and P2? Tell me. Find out केलात का? यमगर श्री कृष्ण present or not? Present आहेस का रे? हो सर. सांग मग आन्सर काय कळाले का नाही तुला? तर ते नेटमुळे सर ऐकू येण्यासाठी क्लिअर. Okay, you have to put a roll number in front of your name. Okay, what is the answer? Please tell me. P1 आणि P2 च्या व्हॅल्यूज काय आलेल्या आहेत? सॉल्व केलात का न्यूमेरिकल? एवढा वेळ लागतो का रे? सांगा बरं काय आला आन्सर? टेल मी. What is the value of a P1 and P2? काय येईल? If the maximum demand is 200 megawatt, okay, maximum demand is 200 megawatt, then what is the value of a P1 and P2? तसंच आपल्याला F1 and F2 सुद्धा कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके, करायचं आहे. So tell me, what is the value of a P1 and P2? Everybody. काय आलं रे आन्सर? सॉल्व करायलात का नाही? जाधव, पाटील, कोतवाड, वाकडे. Tell me, what is the answer? Okay, one answer we have to hear, that is 107.31. Okay, correct आहे. 107.31 and P2 is having a value of a 92.68. Okay, 92.6968, that is correct. Okay, आत्ता आलेत आन्सर. म्हणजे काय कोणी आन्सर टाकायची वाट बघत होतात का काय सगळे? करेक्ट आहे का नाही एवढं पण कॉन्फिडन्स नव्हता का तुम्हाला जनरल आपल्या स्वतःवर? ओके, जे काही आलं चुकलं बरोबर, इट्स ओके. ओके, मी काही म्हणणार नाही तुम्हाला किंवा तुमचं आन्सर चुकलंय किंवा हे. दॅट इज द यू हॅव टू ट्राय वन. ओके, फर्स्ट यू हॅव टू ट्राय. तुम्ही पर्टिक्युलर पहिल्यांदा ट्राय केलात हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. ओके, तुमचा आन्सर करेक्ट आहे. करेक्ट असेल तर 100% यू हॅव टू युटिलाइज दॅट ओव्हरऑल नॉलेज. ओके, बट यू हॅव टू ट्राय फर्स्ट. नंतर बघू आपण ते आन्सर करेक्ट आहे का चुकीचं आहे का, त्याच्यामध्ये आपल्याला काही इम्प्रूव्हमेंट करायची आहे हे नंतर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बट यू हॅव टू ट्राय फर्स्ट. ओके, लक्षात येत आहे? समजतं जनरल? आता मला सांगा, P1 आणि P2 च्या व्हॅल्यूज जर समजा त्या ठिकाणी तुम्ही ड्रॉ केलात, ओके, दॅट इज सम ऑफ डिफरंट. आता समजा सिंपल, इफ द equal load is to be carried out. Okay, what is the value of IC1 and IC2? Tell me. By using this P1 and P2, we have to put there IC1 and IC2. Okay, correct Muniyar? Okay, IC1 is correct. IC2, आता दोन्ही व्हॅल्यूज जर समजा तुमच्या इक्वल असतील तर तुमच्या P1 आणि P2 च्या व्हॅल्यूज ह्या करेक्ट आहेत.
ओके, हे असं टॅली करायचं आन्सर. जर IC1 आणि IC2 जर पर्टिक्युलर तुमचे इक्वल असतील किंवा करेक्ट असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला P1 आणि P2च्या व्हॅल्यूज ज्या काही आलेल्या आहेत त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज तुमच्या करेक्ट असतील. ओके, अंडरस्टँड दिस वन? ओके, आय विल शेअर द अटेंडन्स लिंक टू यू. प्लीज गिव्ह द अटेंडन्स यू. Okay, just a wait. I will share the attendance link. Okay, that is correct. 43.59. Okay, in your chat box there is an attendance link. Okay, stop your answers. ओके, मी अटेंडन्स लिंक टाकलेली आहे, प्रत्येकाने अटेंडन्स द्यायचे. ओके, आफ्टर दॅट वन यू हॅव टू